नमस्कार. रामकृष्ण हरी. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्व पालक वृंदांना आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि विशेष करून नवीन वर्गामध्ये प्रवेश केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं नवीन वर्गामध्ये DNS कोचिंग क्लासेसतर्फे हार्दिक स्वागत. आणि पुनश्च एकदा 10वी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी, पुढील त्यांच्या भविष्यासाठी 11वीमध्ये त्यांनी जो प्रवेश केला आहे त्या सर्वांना पुढील शिक्षणासाठी त्यांना बेस्ट ऑफ लक, हार्दिक शुभेच्छा. तर मी दिनकर गरुड, DNS कोचिंग क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष. मागच्या जवळपास परभणीमध्ये आम्ही आज 25 वर्ष आम्हाला पूर्ण होत आहेत. आम्ही कोचिंग क्षेत्राच्या माध्यमातून परभणीमध्ये मी, माझे मित्र दिलीप घुंबरे सर आणि आम्हाला सोबत आमचे सिनियर सहकारी होते आमचे संतोष कुलकर्णी सर, सोबत आमच्या त्या काळामध्ये मुंडिक सर एक होते आणि असे ढगे सर, जाधव सर, सर्वांचा एक नवीन 12वी झाल्याच्या नंतर हे नवीन कोचिंगच्या क्षेत्रामध्ये आलेली ही मंडळी आज परभणीच्या या पंचक्रोशीमध्ये बऱ्यापैकी खूप चांगल्या रीतीनं त्यांची कामगिरी बजावत आहेत. मग आपल्याला माहिती आहे की मागच्या 25 वर्ष झालं परभणीमध्ये कोचिंग क्षेत्रामध्ये सक्रिय असून आमच्या DNS कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून, ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आम्ही घडवले आहेत. आणि या उड्डाणपुलाच्या अलीकडील असलेला सध्याचा आमचा परिसर ते म्हणजे शांतिनिकेतन कॉलनी, शांतिनिकेतन जी शाळा आहे त्या शाळेच्या बाजूला असलेला माझा DNS कोचिंग क्लासेस, त्याच DNS कोचिंग क्लासेसला मराठीमध्ये ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेस असं त्याचं विस्तीर्ण रूप आहे. आणि मागच्या आमच्या कोचिंगच्या बाबतीत मग मी परभणीमध्ये जेव्हापासनं 2001 पासनं जे कोचिंग क्षेत्रामध्ये आहे तेव्हापासनंचा आजपर्यंतचा आमचं रेकॉर्ड असं आहे की आजपर्यंत आमच्या कोचिंग क्लासेसच्या किंवा माझ्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकलेल्या एकही विद्यार्थी नापास झालेला नाही आहे. 100% रिझल्ट आहे. आणि विशेष करून आमच्या DNS कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी हे 97-98पर्यंत हायेस्ट विद्यार्थी गेलेले आहेत. त्याच्यानंतर मॅक्सिमम विद्यार्थी 85 ते 98%. आणि विषय असा आहे की सरासरी या गंगाखेड रोड परिसरामध्ये उड्डाणपुलाच्या अलीकडील जो परिसर आहे, शांतिनिकेतन कॉलनी असेल, आमच्या बाजूचं विकासनगर असेल, इकडे आमचं काकडे नगर असेल, इकडे बाबर कॉलनी असेल, किंवा या भागातील जे विद्यार्थीगण आहेत सामान्य परिस्थिती असणारे गोरगरीब कुटुंबातील काही स्लम एरियामधील विद्यार्थी, त्यांचा शैक्षणिक दर्जा पाया थोडासा कच्चा असतो. आणि या कच्च्या विद्यार्थ्यांना, अतिशय कच्चा पाया असणारे विद्यार्थी, जेमतेम 50-60% मॅक्सिमम 70% विद्यार्थी घडवणं अतिशय जिकिरीचं काम आहे. आणि मी फक्त कोचिंग क्लासेसचं संचालक म्हणून स्वतःलाच किंवा स्वतःचीच पाठ थोपटून घेत नाही, परंतु माझ्याकडे असणारे शिक्षकवृंद जसं की माननीय कटारे सर जवळपास मागच्या 15 ते 20 वर्ष झालं माझ्यासोबत आहेत. त्यांनी आजही माझ्या कोचिंगमध्ये गणिताचा विषय शिकवतात. उत्कृष्टरित्या त्यांच्या गणितामध्ये 100 आउट ऑफ 100 पण गेलेला आहे, 97-98 खूप सुंदररित्या. आणि मॅक्सिमम आता मी तर पहिल्यापासून इंग्लिश घेतो विषय, त्याच्यानंतर सायन्स पण माझा विषय आहे, मी तर आहेच आहे ते, परंतु मॅक्सिमम स्टाफ हा पहिल्यापासून माझ्यासोबत आहे. आणि विशेष करून आमच्या शिक्षकांचं कसब आहे, म्हणजे संस्कृतच्या आमच्या निशा मॅडम असतील किंवा नवीन असलेला काही स्टाफ आलेला असेल, यांचं जे कसब आहे की जेमतेम 50-60 किंवा 70% विद्यार्थी अबो 90 येणं, 88% जाणं, 85% जाणं, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप कष्ट करावी लागतात. आणि मॅक्सिमम विद्यार्थी जे काही क्रीम लेवलचे विद्यार्थी ते उड्डाणपुलाच्या पलीकडे गावामध्ये ट्युशनसाठी जातात. जे ऑलरेडी जे विद्यार्थी 90 अबो असतात त्या विद्यार्थ्यांचं पण
त्यांचं मेरिट हाय करून देणं, त्यांना हाय पर्सेंटेज अबो 95 असेल 97, ते पण माझे काही सहकारी मित्र आहेत गावामधील, त्यांचं पण ते कसब आहे की त्यांचं मेरिट टिकून ठेवणं, त्यांना पर्सेंटेज मिळवून देणं, गुणवत्ता यादीमध्ये नंबर देणं. आता मला माझ्या एरियाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला हे सांगायचं एक आहे की हा शैक्षणिकरित्या थोडासा सामान्य परिस्थितीतील लोक माझ्याकडे ट्युशनला असतात. पाया कच्चे असणारे विद्यार्थी आम्ही उत्कृष्टरित्या घडवतो आणि हेच विद्यार्थी जेव्हा रिझल्ट घेऊन येतात, पास झालेला रिझल्ट असेल, मग माझं तर मी वैशिष्ट्य सांगतो की माझ्या बॅनरवरती अगदी 47% किंवा 40%, 45% मार्क्स पडलेला पण विद्यार्थी असतो बरं का बॅनरवर. का माहिती का? कारण अबो 90च्या विद्यार्थ्यासाठी ती त्याचा आनंद आहे. परंतु ह्या जो विद्यार्थी आहे ना, ज्याला की शाळेने त्यांच्या आजूबाजूच्या पालकांनी गणलेलं होतं की हा नापास होतो, पण आज तो पास झाला आहे, म्हणजे 45%, 47%, 55% वाले विद्यार्थी आज त्यांच्यासाठी ते मेरिट आहे ना. म्हणून मी माझ्या बॅनरवर ते पण विद्यार्थी टाकतो. खास कच्चे विद्यार्थी ज्यांना सगळ्यांनी सांगितलं होतं नापास होणार आहात, परंतु हे विद्यार्थी पास झालेले आहेत. हा एक वैशिष्ट्याचा भाव आहे, हे मुद्दाम म्हणून सांगाल. तर मग आमच्या ज्ञानसंस्कार कोचिंग क्लासेसमध्ये तेच शिक्षक आहेत, शिक्षकपर्यंत जुनेच अनुभवी, MSc BEd झालेले, मॅथमॅटिक्स शिकवणारे, त्याच्यानंतर सायन्समध्ये पण आपले उच्च शिक्षित असणारा स्टाफ माझ्याकडे आहे. सगळी जे शिक्षक गावामध्ये शिकवतात, उड्डाणपुलाच्या पलीकडील जे आमचे शिक्षकवृंद मित्र आहेत, तेच शिक्षकवृंद दुसरीकडे ज्या क्लासेसवर शिकवतात तेच माझ्याकडे पण शिकवायला येतात. क्वालिटी, शैक्षणिक दर्जा तोच आहे. आणि म्हणून या एरियातील पालकांना, विशेष करून उड्डाणपुलाच्या अलीकडील जे पालक आहेत, त्यांना विनंती की आपल्याला काय कमी पडत असेल, आमच्याकडून जर आम्ही कुठं कमी पडत असू तर आपण कृपया आम्हाला येऊन भेटणे, सांगणे. परंतु विनंती की आपल्या विद्यार्थ्यांना DNS कोचिंग क्लासेसवर पाठवा. कारण की बॅचेस सुरू झालेले आहेत आणि आमचे ट्युशनचे जे विद्यार्थी आहेत जुने, आमच्या इकडे थोडीशी वेगळी पद्धत आहे. ट्युशन सुरू झाल्या मुलं येत नाहीत, 1-2-4 दिवस उशिरा येतात, 1 तारखेनंतर बॅच सेटल होतात. परंतु यावेळेस मला सगळ्या आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना आवाहन करायचे की आपण उद्या आपल्या सगळ्या बॅचेस सोमवारपासून पडणार आहेत, आपण सर्वांनी हजर राहायचं आहे. पालकांना विनंती की आपल्या विद्यार्थ्यांना आपण पाठवून द्यायचं आहे. ट्युशन चालू आहेत, फक्त रविवार याच दिवशी आपले जे काही ॲक्टिव्हिटी पिरियड असतात सकाळी, त्याच दिवशी आपल्याला बाकी दुपारच्या नंतर सुट्ट्या असतात. एरवी विद्यार्थी जर सुट्ट्या आहेत म्हणून जर तुम्हाला सांगत असतील तर कृपया आम्हाला फोन लावा. तर यावर्षी DNS कोचिंग क्लासेसने आपण वर्ष 25वा आम्ही साजरं करत आहोत आमच्या या कोचिंगचं. तर थोडीशी कात टाकलेली आहे, एक नवीन काहीतरी म्हणून. माझा एक संकल्प असा आहे, यावर्षी आम्ही CBSE चे जे काही मुलं असतील किंवा जे मुलं इंग्लिश मिडियमचे मुलं असतील, यांच्यासाठी आम्ही स्पेशल ब्रँच सुरू केलेली आहे. माझेच बांधव आहेत राजू गरुड म्हणून, ज्यांनी की सेलू येथील शाळा कॉलेजमध्ये जवळपास एक 10 वर्षाचा त्यांचा टीचिंगचा इंग्लिश मिडियमचा अनुभव आहे. ते मी इथं त्यांना अपॉइंट केलेलं आहे. त्याच्यानंतर स्टडी सर्कल, मग ते जवळपास 18 तास स्टडी सर्कल चालू ठेवण्याचं माझं नियोजन आहे, करणार आहे यावर्षी मी. सध्या तुर्तास तरी सकाळी मुलांना, ज्यांची शाळा दुपारी आहे अशा मुलांना सकाळी 8 ते 10 स्टडी सर्कल कंपल्सरी आहे. आणि ज्या मुलांची शाळा उशिरा सुटते त्या मुलांना संध्याकाळी 9 ते 11 मुलं येऊ शकतात ट्युशनला स्टडी सर्कलची सवय लावण्यासाठी. बाकी पंचक्रोशीतील मुलांसाठी मी DNS कोचिंग स्टडी सर्कल 18 तास एक स्पेशल व्यवस्थाच करून ठेवणार आहे. हा एक संकल्प आहे. CBSE आणि इंग्लिश मिडियमचा आपण सांगितलेलं आहे आधीच. आणि विशेष करून यावर्षीपासून आणखी एक गोष्ट आहे की जे काही सेमीचे मुलं असतात आणि मराठी मिडियमचे पण मुलं असतात, परंतु यावर्षी मराठी मिडियमच्या मुलांच्या जे काही मराठी मिडियमची सायन्सची बॅच आहे ती टोटली डिफरंट आहे, वेगळी केलेली आहे. त्यांना शिक्षक पण वेगळे आहेत, कारण तर आमच्या भागामध्ये मराठी मिडियमच्या मुलांची संख्या जास्त असते. आणि जे कोण पालक असतील, मग ते CBSE इंग्लिश मिडियमवाले विद्यार्थी असतील किंवा स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत, यांच्यासाठी स्पेशल ॲक्टिव्हिटी म्हणून यावर्षी आम्ही चालू करत आहोत. ग्रामर ॲक्टिव्हिटी तर
कोचिंगतर्फेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी किंवा माझ्या कोचिंगच्या विद्यार्थ्यांसाठी 2 तासाचा ग्रामर ॲक्टिव्हिटी, सांस्कृतिक ॲक्टिव्हिटी, स्टेज करेज हा पिरियड अगदी मोफतमध्ये असतो आमच्यातर्फे आणि तो जवळपास 25 वर्ष झालं तो पिरियड चालूच आहे. आणि अशा रीतीनं आम्हाला सर्व पालकांना विनंती करायची आहे की विद्यार्थ्यांना उशीर करू नका, लवकरात लवकर कोचिंगला पाठवून द्या. आपल्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर आम्हाला येऊन आपण भेटा, संपर्क करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्याचा मॅक्सिमम प्रयत्न केला जाईल. बऱ्याच अंशी यावर्षी आपण बऱ्याच काही बदल, बऱ्याच काही नवीन गोष्टी स्वीकारल्या आहेत. तर तमाम पालकांना विनंती आहे, कृपया आपण लवकरात लवकर येऊन भेटा आणि आपल्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन करून घ्या. आणि सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे, 1 तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या, ॲडमिशन करून घ्या. 1 तारखेच्या नंतर ज्यांचे ॲडमिशन झाले नाहीत त्यांना मात्र व्यवस्थापक जे आहेत ते ॲडमिशन झाल्याशिवाय वर्गामध्ये प्रवेश देणार नाहीत. याची पण सर्वांनी दखल घ्या. धन्यवाद. पुढे एकदा काळजी करून ॲडमिशन करून घ्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार.